पर्सेंटेज अँड फ्रॅक्शन. पर्सेंटेज चॅप्टर शिकत असताना काही बेसिक गोष्टी येणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, पर्सेंटेज म्हणजेच काय असतं? एखाद्या संख्येची 100 सोबत केलेली तुलना. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्याला 50 पैकी 20 मार्क मिळालेत. म्हणजे टोटल पेपर किती मार्काचा होता? 50. त्याला मिळालेले मार्क किती आहेत? ऑफ 10 20 आहेत. तर हेच जर टक्केवारीत काढायचे म्हणलं, म्हणजे त्याला 50 पैकी 20 मार्क मिळाले, पण किती टक्के मार्क मिळाले असं जर काढायचं असेल तर जस्ट काय करायचं, आपण 100 मल्टिप्लाय करायचं. आता किती पैकी मिळाले ती टोटल कुठं मांडायची असती? छेदात मांडायची असती. तसंच किती मार्क मिळाले हे कुठं मांडायचं असतं? अंशात मांडायचं असतं. आणि पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हणल्यावर मी काय म्हणलं की 100 गुणून घ्यायचं. 100 गुणायचं म्हणजेच बघा, आता 50 एके 50, 50 दोन्ही 100 आणि 20 दोन्ही 40. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला किती टक्के मार्क मिळाले? 40% मार्क मिळाले. तसंच समजा 800 ग्रॅम हे 1000 ग्रॅमच्या किती टक्के आहे असं जर काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे? 800 हे अंशात मांडायचं, 1000 काय करायचं? छेदात मांडायचं आणि त्याला काय करायचं? 100 मल्टिप्लाय करून घ्यायचं. बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजेच काय झालं? 80%. 800 ग्रॅम हे 1000 ग्रॅमच्या 80% आहे. हे टक्केवारीत आपण सांगणं झालं. म्हणजेच एक गोष्ट आपल्या लक्षात आली की जर एखाद्या संख्येची आपल्याला टक्केवारी काढायची असेल तर जस्ट त्याला 100 गुणून घ्यायचं. आता आपण पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कसं कन्वर्ट करायचं हे शिकणार आहोत. आता बघा, समजा आपल्याला 75% असं दिलं आहे आणि ह्याचं कन्वर्जन आपल्याला काय करायचं आहे? फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. तर काय करायचं? आपण पर्सेंटेजकडून फ्रॅक्शनकडे जात असताना 100ने काय करायचं? भागायचं. अजून एकदा रिपीट करतो. टक्केवारी पर्सेंटेजकडून फ्रॅक्शनकडे जात असताना आपण काय करायचं? 100 डिवाईड करून घ्यायचं. तसंच फ्रॅक्शन टू पर्सेंटेज करत असताना आपण काय करायचं? 100 मल्टिप्लाय करून घ्यायचं. मी मागात सांगितलं आहे, आपल्याला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 100 गुणून घ्यायचं आणि पर्सेंटेजचं फ्रॅक्शन करायचं असेल तर 100 भागून घ्यायचं. मग ह्या 75ला काय करावं लागणार आहे आपल्याला? आता फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्यावर 75%चं काय करावं लागणार आहे? 100 भागावं लागणार आहे. म्हणजेच काय होणार? 75 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू काय होणार? बघा, आता 25 त्रिक 75, 25 चौक 100, म्हणजे 3/4 ही काय झाली? फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली 75%ची. तसंच बघा, आता 60% समजा आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे? फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करावं लागणार आहे? 60/100 करावं लागणार आहे आणि हे पर्सेंटेज चिन्ह निघून जाणार. म्हणजेच बघा, आता 20 त्रिक 60 आणि 20/5 100, म्हणजे 3/5 काय झाले? फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. तसंच आपल्याला काय करायचं? आता 45% समजा 45%चं कन्वर्जन आपल्याला काय करायचं आहे? फ्रॅक्शन व्हॅल्यू करायचं आहे. बघा, आता 45 डिवायडेड बाय 100 होणार. आता 5 मल्टिप्लाय करून घेऊया पहिल्यांदा. 5 9 45 आणि 5 20 100, म्हणजेच 9/20 म्हणजेच काय झालं? 45%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. लक्षात आलं का? बघा, तसंच अजून 1-2 उदाहरणं सांगतो. बघा, आता आपल्याला सपोज करू आपण 35%. 35%चं आपल्याला काय करायचं आहे? फ्रॅक्शन व्हॅल्यू काढायची आहे. तर काय करायचं? 35 डिवायडेड बाय 100. बघा, आता 5 7 35, 5 20 100, म्हणजे 7/20 ही काय झाली? फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. कशाची? तर 35%ची. तसंच आता आपण काय करू? फ्रॅक्शन व्हॅल्यूकडून पर्सेंटेज कसं कन्वर्ट करायचं ते बघूया आपण. आता सपोज करू आपल्याला 7/20 ही फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे. 7/20चं आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग पर्सेंटेजमध्ये कुठल्याही संख्येचं कन्वर्जन करत असताना मी काय सांगितलं? 100 गुणून घ्यायचं. सरळ काय करायचं? 7/20ला 100 गुणून घ्यायचं. बघा, आता 20 एके 20, 20/5 100 आणि 7/5 काय झालं? 35, म्हणजेच 35% झालं. तसंच आता इकडं सपोज करू आपण 3/5 आहे. ही काय फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे?
पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 3/5ला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करत असताना काय करायचं, 100नं गुणून घ्यायचं. बघा आता 5 एके 5, 5 दोन्ही 10 वरचा 0 आणि 20 त्रिक काय झालं 60 झालं. म्हणजेच 60% काय झाली पर्सेंटेज व्हॅल्यू झाली 3/5ची. हे पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन इतकं महत्त्वाचं आहे की आपल्याला ह्याचा उपयोग बऱ्याचशा चॅप्टरमध्ये होणार आहे. प्रॉफिट लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्यानंतर पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनमध्ये. आता आपण काही संख्या आहेत त्यांचं पर्सेंटेज टू फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येते ते मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा आता, आणि शक्यतो एक्झाममध्ये ठराविक किमती अशा आहेत की त्याच रिपीट होतात. आता बघा, कुठल्याही संख्येची 100% किंमत म्हणजे ती पूर्ण संख्या असते. रिपीट करतो, कुठल्याही संख्येची 100% किंमत म्हणजेच ती पूर्ण संख्या असते. फॉर एक्झाम्पल 100% ह्याचं जर कन्वर्जन आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये करायचं म्हणलं तर काय करायचं आहे, 100नं भागून घ्यायचं आहे. म्हणजे 100ला जर 100नं भागलं तर काय होणार आहे, ह्या 100ला हे 100 कॅन्सल होणार आणि 1 येणार. म्हणजे 1 म्हणजेच काय झाली, पूर्ण किंमत झाली. म्हणजेच फ्रॅक्शन 1 म्हणजेच काय असतं, 100% किंमत असते. बघा आता फॉर एक्झाम्पल 1 तर आपण काढून दाखवलं. आता तसंच बघा 1/2 ह्याला आपल्याला हा कशाचा पर्सेंटेज आहे हे काढायचं आहे. बरोबर, 1/2 काय आपली फ्रॅक्शन व्हॅल्यू, त्याचं कन्वर्जन काय करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये करायचं आहे. पर्सेंटेजमध्ये करत असताना मी काय सांगितलं, 100नं गुणून घ्यायचं. म्हणजे 1/2 गुणुले 100 जर केलं तर काय होणार आहे, बे 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 पंचे 10, म्हणजेच काय होणार आहे 50% होणार आहे. 1/2 काढला आपण. तसंच 1/3 त्याला पण काय करायचं, 100नं गुणायचं, कारण आपण फ्रॅक्शनकडून पर्सेंटेजकडे चाललो आहे. बघा आता 1/3ला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे, 100/3, 3 त्रिक 9, त्यानंतर बाकी 1 उरली, त्यानंतर 3 त्रिक 9, अजून पण बाकी 1च उरली म्हणून पॉईंट दिला, आणि पुन्हा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजेच 33.33% म्हणजे 1/3ची पर्सेंटेज व्हॅल्यू झाली. तसंच आता बघा 1/4 ह्याला जर आपल्याला टक्केवारीत कन्वर्ट करायचं असेल तर काय होणार आहे, 1/4 इंटू 100 इज इक्वल टू काय होणार आहे, 4 एके 4, 4 दोन्ही 8, बाकी 2 उरली, 4 पंचे 20, म्हणजेच काय होणार आहे 25% होणार आहे. तसंच आता ह्या 25%ला आपल्याला जर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर काय सांगितलं आहे, पर्सेंटेजकडून फ्रॅक्शनकडे जात असताना आपल्याला काय करायचं आहे, 100नं भागून घ्यायचं आहे. बघा आता 25%ला आपल्याला काय करायचं आहे, फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, 100नं भागायचं आहे. मग काय झालं, 25 एके 25, 25 चौक 100, म्हणजेच 1/4 काय झाली त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. तसंच आता मी तुम्हाला सर्व फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे महत्त्वाच्या फ्रॅक्शन व्हॅल्यू सांगणार आहे, आणि त्याच्या म्हणजे ती लक्षात ठेवायला पण इझीच आहे. मी आता तुम्हाला कन्वर्जन शिकवले फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आणि पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, त्यामुळे ते लक्षात ठेवायला खूप इझी जाणार आहे. बघा 1/4 पर्यंत आपण बघितलं होतं. आता बघा 1/5 म्हणजेच काय असतं, 100नं गुणून घेतलं तर 20% येणार. तसंच 1/6 त्याला काय करायचं, 100नं गुणून घ्यायचं, म्हणजेच ती काय झालं, मग 6 एके 6, 4 उरलं, 6 6 36, त्यानंतर अजून 4 उरलं, पुन्हा 6 6 36, 6 6 36, म्हणजे 16.66% म्हणजेच 1/6 असतं. तसंच 1/7 इज इक्वल टू काय असतं, 100नं जर गुणून घेतलं तर 14.28% येणार आहे. तसंच 1/8चं जर 100नं गुणवून घेतलं तर टक्केवारीत काय येणार आहे, 12.5% येणार आहे. तसंच 1/9चं काय येणार आहे, 100नं गुणवून घेतलं तर 11.11% येणार आहे. तसंच 1/10चं जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100नं गुणून घ्यायचं. 100ला गुणलं तर 10 एके 10, 10 10 100, म्हणजेच काय होणार आहे, पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू 10% होणार आहे. तसं आता 1/1, 1/2, 1/3, 1/4, 1/5 अप टू 1/10 पर्यंत आपण बघितले. तसंच आता 2ची पण लाईन आपण बघून घेऊया. आता 1ची जर लाईन लक्षात राहिली तर 2ची काढायला खूप सोपी आहे. बघा आता बघा 2/1 म्हणजेच काय असतं आपलं
2च असतं. मग 2 ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं आहे, 100नं गुणून घ्यायचं आहे. म्हणजेच काय झालं, 2 फ्रॅक्शन व्हॅल्यूचं पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू काय झाली आपली, 200% झाली. तसंच आता बघा 2/1 झालं. आता 2/2, 2/2 म्हणजे 2ला 2 कॅन्सल झालं, म्हणजेच काय आलं, 1 आलं. 1ची फ्रॅक्शन व्हॅल्यूचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये माहीत आहे, 1चं काय असतं आपल्याला 100%चं असतं. त्यानंतर बघा आता 2/3 केलं तर काय होणार आहे आपलं, 100नं गुणून घ्यायचं. म्हणजेच काय झालं, 200/3 झालं. काय झालं मग, 3 संग 18, त्यानंतर 3 संग 18, पुन्हा 3 संग 18 आणि 3 संग 18, 66.66% झालं 2/3 म्हणजे. तसंच आता 2/4 बघा, आता 2/4चं कन्वर्जन आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये करायचं आहे. मग काय होणार, 2×4 म्हणजे 1/2च झालं शेवटी. 1/2चं आपल्याला माहीत आहे, मगाच आपण काढलं होतं, काय येते, 50% येते. तसंच आता बघा 2/4 झाला. आता 2/5 जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं, 100नं गुणून घ्यायचं. 5×1 5, 5×2 10 आणि 2×2 4 आणि वरचा 0 म्हणजेच काय झालं, 40% झालं. 2/5 म्हणजेच 40%. तसंच आता 2/6 जर काढायचं असं तर 2×3 6 म्हणजेच 1/3च झालं शेवटी. म्हणजे 2/6 म्हणजेच 1/3 असतं. 1/3ची आपल्याला फ्रॅक्शन पर्सेंटेज व्हॅल्यू माहीत आहे की ते 33.33%. तसंच आता 2/6 झालं. 2/7 काढताना बघा, आता 2/7 1/7ची किंमत काय होती आपली, 14.28 होती. मग 2/7 करत असताना जस्ट त्याला काय करायचं, त्याच्या डबल आहे, 1च्या डबल 2 आहे. म्हणजेच इकडे पण काय करायचं, 2नं मल्टिप्लाय करून घ्यायचं. 14 दोन्ही किती झालं, 28 आणि 28 दोन्ही किती झालं, 56. म्हणजेच 2/7ची ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यूची पर्सेंटेज किंमत किती झाली, 28.56%. बघा आता 2/7 आपण करून घेतलेलं. आता 2/8चं बघा, आता 2/8 म्हणजेच काय असतं, 2×2 4 ही 2×4 8 म्हणजेच 1/4 झालं. 1/4 आपण पहिल्यांदाच कॅल्क्युलेट केले, किती असतं, 25% असतं. तसंच आता 2/9चं काय करायचं आपल्याला, 100नं जर गुणून घेतलं. आता 1/9ची किंमत किती आली आपली, 1/9ची 11.11 आली. तसंच मग 2/9ची काय होणार आहे, ह्याच्या डबल होणार आहे, म्हणजेच 22.22 होणार आहे. 22.22% 2/9ची. तसंच 2/10ची काय होणार आहे, 2/10 2×2 10 म्हणजे 1/5च झालं शेवटी. 1/5ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे की ते 20%. आता आपण 3ची लाईन बघूया. बघा 3/1 म्हणजेच काय असतं, 3च असतं. 3चं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं, 100नं गुणून घ्यायचं. म्हणजेच काय झालं, 3 फ्रॅक्शन व्हॅल्यूचं पर्सेंटेज व्हॅल्यू काय झाली, 300%. तसंच 3/2 काय करायचं आपल्याला, 100नं गुणून घ्यायचं. 100नं गुणलं तर काय होणार आहे, 2×2 10 आणि 5×3 15 आणि वरचा 0 म्हणजेच काय होणार आहे, 150% होणार आहे. तसंच आता बघा 3/3 केल्यानंतर 3ला 3 कॅन्सल होणार आहे, म्हणजे 1 येणार आहे. 1चं पर्सेंटेज व्हॅल्यू काय असते, 100% असते. तसंच आता बघा 3/4 केलं तर बघा, आता 3/4ला आपल्याला काय करायचं, 100नं मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय झालं, 4×1 4, 4×25 100 आणि 25×3 75 म्हणजेच 75% काय झाली, पर्सेंटेज व्हॅल्यू झाली 3/4ची. तसंच 3/5ला काय करायचं, 100नं गुणून घ्यायचं. 100नं गुणलं तर 5×1 5, 5×2 10, 3×2 6 आणि वरचा 0 म्हणजेच काय झालं, 60% झालं. तसंच 3/6 म्हणजेच काय झालं, 3×1 3, 3×2 6 1/2 झालं. 1/2ची आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू माहीत आहे, 50%. तसंच 3/7 करताना काय करायचं आपल्याला, 1/7ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत होतं 14.28 होती. तर 3/7ची काय होणार आहे, ह्याच्या 3 पट होणार आहे. म्हणजे 14×3 42 आणि 28×3 काय झालं, 84 म्हणजेच 42.84 किंवा 42.85 ॲप्रॉक्स 42.85 ही काय झाली, 3/7ची फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. तसंच पर्सेंटेज व्हॅल्यू झाली. 3/8 फ्रॅक्शन व्हॅल्यूची पर्सेंटेज व्हॅल्यू काढताना काय करायचं आपल्याला, 100नं गुणून घ्यायचं. बघा आता 4 दोन्ही आणि 4 25 तसंच 25×3 75 75/2 केल्यानंतर काय होणार आहे आपलं, 37.5 होणार आहे. म्हणजे 37.5 ही पर्सेंटेज व्हॅल्यू झाली 3/8ची. तसंच आता बघा 3/9 म्हणजेच काय असतं, 3×3
3 त्रिक 9 म्हणजेच 1/3. 1/3 जे आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू माहीत आहे किती 33.33%. तसंच आता 3/9 झाला. आता 3/10. 3/10 केल्यानंतर काय होणार आहे 100नं जर गुणलं तर ह्या शून्याला हे शून्य गेला म्हणजेच 30% काय झाली पर्सेंटेज व्हॅल्यू झाली 3/10ची. तसंच आता आपण 4ची बघूया. 4चे काढताना 4ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय असणार आहे 400%. तसंच 4/2 केलं तर बे 2 4. 2ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 200% असते. तसंच आता 4/3 जर समजा केलं 4/3 ह्याचं जर काढायचं म्हणलं तर काय होणार आहे आपण भागाकार करताना कसं करायचं बघा. आता ह्याच्यापेक्षा हे मोठं आहे बरोबर आहे. मग 3 एके 3 तर येणारच आहे. बाकी किती वरती 1 वरती तर 1/3 होणार आहे. आता बघा 1ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती असती 100 असती प्लस 1/3ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय असती 33.33 असते. मग 100 प्लस 33.33 म्हणजेच काय होणार आहे मग आपलं 133.33%. म्हणजेच 4/3ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपली काय असणार आहे 133.33% असणार आहे. आता ह्याचंच जर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल समजा आपल्याला एक्झाममध्ये जर पर्सेंटेज व्हॅल्यू 133.33% आली तर त्याचं आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय करायचं ह्याची फोड करून घ्यायची. आपण काय करायचं 100 प्लस 33.33% असं करायचं. आता 100ची आपल्याला माहीत आहे फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते 1 असते. तसंच 33.33ची काय असते 1/3 असते. मग 1 प्लस 1/3 ह्याची जर आपण बेरीज केली तर काय होणार आहे ह्या 3ने इकडं मल्टिप्लाय केलं तर 3 एके 3 आणि वरचा अजून 1 म्हणजे 3 प्लस 1 किती झालं 4 म्हणजेच 4/3 म्हणजे 4/3 ही फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली 133.33%ची. तसंच आता बघा 4/3 झालं 4/4 केलं तर काय होणार आहे 4ला 4 कॅन्सल होणार आहे 1 येणार आहे 1चं काय होणार आहे 100% होणार आहे. तसंच आता बघा 4/5 केलं तर बघा 4/5 केलं तर आपण 100नं मल्टिप्लाय जर करून घेतलं तर काय होणार आहे 5 एके 5 5 2 10 4 2 8 आणि वरचा 1 0 म्हणजेच 80% होणार आहे. 4/5ची पर्सेंटेज व्हॅल्यू 80%. तसंच आता 4/5 झाला. आता 4/6 जर केलं सपोज तर काय होणार आहे 2 भाग जात आहे 2 2 4 2 3 6 2/3ची आपण मगाच काढली होती किती येते 66.66% येते. तसंच आता 4/6 झाला. आता 4/7 जर आलं तर काय करणार आहे आपण 1/7ची व्हॅल्यू माहीत होती आपल्याला किती 14.28 होती बरोबर आहे. ह्याचे 4 पट होणार आहे म्हणजे 14 चोक 56 आणि 28 चोक काय होतं 100च्या वर किंमत जाते म्हणजे इथं 56च्या ऐवजी काय होणार आहे इथं 57.14 होणार आहे. म्हणजेच काय झालं 4/7ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपली 57.14 होणार आहे. म्हणजे ॲप्रॉक्स आपल्याला एक्झाममध्ये शक्यतो 57 56च्या आसपास जर असेल तर ते काय करायचं 14च्या किती पट आहे ते बघायचं. 14च्या 4 पट आहे म्हणजेच 4/7 ही फ्रॅक्शन व्हॅल्यू असते. हे एक थोडक्यात अंदाज घ्यायचा ते किमतींचा. तसंच आता बघा 4/7 झाला. आता 4/8 जर करायचं म्हणलं 4/8 जर केलं तर 4 एके 4 4 2 8 म्हणजे 1/2 झालं शेवटी. 1/2ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 50% असतं. तसंच आता 4/9 जर केलं तर काय करायचं 1/9 काय असतं 11.11 असतं. मग 4/9 काय असणार आहे ह्याच्या 4 पट असणार आहे म्हणजे 44.44. आता बघा लक्षात ठेवा 1/9 फक्त लक्षात ठेवायचं 11.11 असतं. मग 2/9 काय असणार आहे 22.22. 3/9 33.33. 4/9 44.44. 5/9 55.55. 6/9 66.66. 7/9 म्हणजे 6/9 बघा आता तुम्हाला करून दाखवतो. 6/9 काय सांगितलं मी 66.66. कसं बघा आता 6/9 जर केलं तर 3 भाग जाते 3 2 6 3 3 9 म्हणजे 2/3 झालं. 2/3 आपल्याला माहिती आहे 66.66% असतं. 6/9 झालं. तसंच 7/9चं काय येणार आहे मग 77.77. 8/9चं काय येणार आहे 88.88. 9/9चं काय असणार आहे 9/9 म्हणजेच 9ला 9 कॅन्सल झालं म्हणजेच 99.99%. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट काय झालं मग शेवटी 100%च झालं. म्हणजे 1 म्हणजे 100% हे आपल्याला भेटलं. आपण आता काय केलं 4चं करून घेतलं. आता तसंच 5चं पण बघा. आता हळूहळू शक्यतो जसं जसं पुढं जाईल तसं किमती कमी होत जाणार आहेत कारण ते कॅन्सलच होणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता 4/6 कसं झालं
असंच झालं. त्यामुळे काय झालं, त्याची किंमत ऑलरेडी आपण काढलेली आहे. तसंच आता 5चं पण 6चं पण किमती हळूहळू कमी होत जाणार आहे. पण लक्षात ठेवायला सोपं. बघा आता 1/9 2/9 त्याचं सांगितलं मी तुम्हाला. 11चा पाडा थोडक्यात 11 22 33 44 55 66 77 88 आणि 99 असं. 5चं बघा आता 5/1 केलं तर 5च येणार आहे. मग 5ची पर्सेंटेज व्हॅल्यू 500%. 5/2 जर केलं तर समजा बघा आता 5/2 जर केलं तर काय होणार आहे, त्याला 100नं गुणावं लागणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, बे 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 5 10 आणि 5 5 25 आणि वरचा 0 म्हणजेच काय होणार आहे, 250% होणार आहे. तसंच 5/3 जर केलं समजा 5/3 जर केलं तर काय करायचं, आता 3नं समजा 5ला भागलं तर काय होणार आहे, 3 1 3 बाकी येते वरती 2 बाकी होती म्हणजेच 2/3 येते. 1 म्हणजेच काय असतं, 100 असतं प्लस 2/3 म्हणजेच काय असतं, 66.66 असतं. म्हणजे 100 प्लस 66.66 म्हणजेच काय झालं, 166.66%. म्हणजेच 5/3ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय झाली, 166.66%. तसंच आपल्याला आता पर्सेंटेजचं जर समजा फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बघा आता 100च्या वर आहे आपलं 66.66 बरोबर आहे. 100ची तर फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण 1 घेऊ शकतोय बरोबर आहे. प्लस आता बघा 66.66ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे 2/3 असते. म्हणजेच आता हे बघा पुढं सॉल्व केल्यानंतर 3ने इथं मल्टिप्लाय केलं तर 3 1 3 आणि हे 2 टोटल किती झालं, 5. 5/3 झालं. 5/3ची आत्ताच आपण काय केलं, ती पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर. तसंच आता पर्सेंटेजचं पण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून दाखवलं. तसंच आता बघा आता 5/3 झालं. आता 5/4 केल्यानंतर बघा आता 5/4 जर केलं तर 100नं मल्टिप्लाय केलं समजा तर काय होणार, 4 1 4 4 25 आणि 25 5 125 म्हणजेच काय झालं, 125% झालं 5/4. तसंच 5/5 केलं तर 5ला 5 कॅन्सल होणार आहे, 1 येणार आहे. 1ची पर्सेंटेज व्हॅल्यू 100%. तसंच आता 5/6 जर केलं 5/6 जर केलं तर 100नं जर मल्टिप्लाय करून घेतलं तर काय झालं, 500/6 झालं बरोबर. 500/6 म्हणजेच काय झालं, 6 8 48 त्यानंतर 2 उरलं 6 3 18 sin 3 18 2च उरलं 2 उरलं म्हणजेच 2/6 म्हणजेच 1/3 म्हणजेच 33 83.33% झालं 5/6ची फ्रॅक्शन व्हॅल्यू. तसंच आता 5/7 जर केलं तर बघा आता 5/7 जर केलं तर 1/7ची किती होती आपली, 14.28 होती बरोबर आहे. म्हणजेच आता बघा ह्याच्या काय होणार आहे, जस्ट 5 पट होणार आहे. म्हणजे 14 5 70 70च्या आसपास होणार आहे. पण 28ला पण 5नं गुणावं लागणार आहे. 28ला पण 5नं गुणलं तर किती झालं, 28 5 140 म्हणजे ही एक आजचा इकडे येणार आहे म्हणजे 71.40 होणार आहे. म्हणजेच 5/7 जर समजा केलं तर काय होणार आहे, 71 पॉईंट समथिंग काय तर 41 42 काय तर असं येईल. तसंच आता बघा 5/7 झालं. तसंच 6/7 नाही 5/7 झालं. 5/8 जर केलं समजा आता 5/8 जर केलं तर आपल्याला काय करायचं, 100नं गुणून घ्यायचं आहे. बघा आता 5/8 8 1 8 किंवा काय करू, 4 2 4 25 25 5 125 125 काय झालं 2 झालं. 125/2 म्हणजेच काय झालं, मग फर्दर डिवाईड केल्यानंतर 62.5 झालं. म्हणजेच असंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 5/8ची पर्सेंटेज व्हॅल्यू 62.5%. तसंच 5/9 मी तुम्हाला सांगितलं 1/9 म्हणजे 11.11 असतं तर 5/9 काय येणार आहे, 55.55 येणार आहे. आणि 5/10 केलं तर काय होणार आहे, 5/10 केलं तर 5 1 5 5 2 10 म्हणजे 1/2 होणार आहे. 1/2ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 50% असतं. हाफ म्हणजे 50% असतं. तसं आता 6चं बघा. आता 6चं बघत असताना बघा मी तुम्हाला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कसं कन्वर्ट करायचं ते सांगितलेलं आहे. मग 6चं काय करायचं, आता तुम्ही फास्टमध्ये करून घ्यायचं. आता मी फास्ट फक्त सांगतो बघा. आता 6चं काय होणार आहे, 600% होणार आहे बरोबर आहे. 6/2चं बघा आता 6/2चं काय होणार आहे, 6/2 म्हणजेच काय, बेत्रिक 6 म्हणजे 3 झालं. 3ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय झाली, 300%. मी काय सांगितलं, पुढं जसं जाईल तसं भागाकार ही जात जाणार आहे त्यामुळे फ्रॅक्शन व्हॅल्यू ही आपल्या कमी होत जाणार आहे.
बघा आता म्हणजे लक्षात ठेवायचं कमी, आपलं काम वाचणार आहे. बघा आता 6/2 झालं, तसंच 6/3 जर केलं तर 3 किती, 3 2 6, 2चे आपल्याला माहीत आहे 200% असतं. तसंच आता 6/4, 6/4 केलं तर 2 2 4, 2 3 6, 3/2ची मगाच आपण काढली किती असते, 150% असतं. तसंच आता 6/5, 6/5 जर काढलं तर काय होणार आहे आपल्याला, 100 गुणून घेतलं तर 5 1 5, 5 2 10, 6 2 12, 120% होणार आहे. बरोबर आहे. किंवा अजून एका प्रकारे कसं काढू शकतो आपण, 6/5 जर केलं ते जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होणार आहे, 5 पहिल्यांदा भागून घ्यायचं, 5 1 5 प्लस काय राहिलं आपलं, बाकी किती उरली, एकच उरली, म्हणजे 1/5 झालं. म्हणजे 1ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 100 असते, प्लस 1/5ची किती असते, 20 असते. बरोबर आहे. तर 100 + 20 काय झालं, 120% झालं. म्हणजे 6/5 किती झालं, 120%. तसंच 6/6 जर केलं तर 6ला 6 कॅन्सल होणार आहे 1, मग 1ची पर्सेंटेज व्हॅल्यू 100%. तसंच 6/7, 6/7 जर केलं तर काय होणार आहे, 1/7 किती असतं, 14.28. तसंच मग आता 6/7 काय होणार आहे, 14च्या 6 पट असणार आहे, म्हणजे 64 किती झालं, 84. आणि 28च्या फर्दर 6 पट जर केलं तर इथे एक अजून एक म्हणजे हातचा इकडे शिफ्ट होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, इथं 85 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे. 85 पॉईंट समथिंग काय जर दिसलं तर ते 14च्या किती पट आहे ते बघायचं, आणि त्यानुसार ते छेदाला तर 7 असतंच फ्रॅक्शनमध्ये, पण तिथे किती पट आहे ते बघायचं आणि एक अंदाज लावायचा. तसंच आता बघा 6/7 झालं, तसंच 6/8 जर केलं तर 6/8 जर केलं तर 2 3 2 चौक, आता 3/4 झालं, 3/4 मगच आपण काढले 75% असतं. तसंच 6/8 झालं, आता 6/9 झालं, 6/9 म्हणजे 3 2 6, 3 3 9, 2/3 झालं. 2/3 म्हणजेच काय असतं, 66.66% असतं. आणि 6/10 म्हणजेच काय असतं, 60% असतं. तसं आता 7चे पण बघा, आता बघा सोपं, 7ची पर्सेंटेज व्हॅल्यू काय असणार आहे, 700% असणार आहे. तसंच 7/2 जर केलं समजा तर काय होणार आहे, 7/2 म्हणजेच काय होणार आहे, 7ला जर 2 भागलं तर 3.5 येणार आहे. मग त्याला जर 100 मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 350 होणार आहे, 350%. तसंच 7/3 जर केलं तर बघा आता शक्यतो छेदाला जर 3 असेल तर 0.33 किंवा 0.66 असंच येत असतं. त्यामुळे काय करायचं, 3 पहिल्यांदा काय करायचं, 7ला भागायचं. आता 3 2 6 झालं, बरोबर आहे. बाकी किती उरती, 1 उरती, आणि छेदाला कोण आहे, 3 आहे. म्हणजे 2 म्हणजेच काय झालं, 200 प्लस 1/3 म्हणजेच काय झालं, 33.33 झालं. म्हणजेच 233.33% झालं 7/3. आता 7/4 बघा, 7/4 म्हणजेच काय झालं, आपण काय करायचं, पहिल्यांदा 4नं 7ला भागून घ्यायचं, 4 1 4, बाकी किती उरली, 3 उरली, म्हणजेच 3/4. म्हणजे 1 + 3/4, 1 म्हणजेच काय असतं, 100 असतं, प्लस 3/4 किती असतं, 75 असतं. म्हणजेच 100 + 75 = काय झालं, 175% झालं. म्हणजेच 7/4ची काय झाली, 175% झाली. तसंच 7/5 बघा, आता 7/5 करत असताना काय करायचं, आपल्याला 5नं पहिल्यांदा 7ला भागून घ्यायचं, काय करायचं, 5 1 5 झालं, प्लस आता काय करायचं, बाकी किती उरली, 2 उरली, मग 2/5 राहिलं. 1 म्हणजेच काय असतं, 100 प्लस 2/5 म्हणजेच काय असतं, 40 असतं. म्हणजेच काय झालं, 140%. 7/5 झालं. 7/6, 7/6 म्हणजेच काय असतं, 7ला जर 6नं भागलं तर काय होणार आहे, 6 1 6, बाकीवरती 1, 1/6. म्हणजे 1 म्हणजे 100 प्लस 1/6 म्हणजेच काय असतं, 16.66. म्हणजेच 116.66 म्हणजेच काय असतं, 7/6 असतं. 7/7 केलं तर 7ला 7 कॅन्सल होणार आहे, 1 येणार आहे, 1ची पर्सेंटेज व्हॅल्यू 100%. 7/8 केलं तर बघा, आता 7/8 म्हणजेच काय होणार आहे, आपल्याला 100नं मल्टिप्लाय केलं तर 0.2 द्यायचं, 8 8 8 64, 6 उरलं, 8 7 56, त्यानंतर 4 उरला, 8 5 40, म्हणजे 87.5% झाली 7/8ची. तसंच 7/9, 7/9चं मी तुम्हाला सांगितलं 11चे किती पट आहे, 7 पट आहे, म्हणजे 77.77% येणार. तसंच 7/10चं काय होणार आहे, 70% होणार आहे. त्याचप्रमाणे 8चं बघा, आता 8चं बघा, 8/1 म्हणजेच काय झालं, 800%. 8/2 जर केलं तर 2 2 2 चौक 8, म्हणजेच काय झालं, 400% झालं, 4 आलं म्हणजे 400%.
8/3 जर केलं तर 3 दोन्ही 6, बाकी किती उरली 2 उरली, म्हणजे 2/3. बघा आता 2 म्हणजे काय असतं 200 असतं, प्लस 2/3 म्हणजेच काय असतं 66.66, म्हणजेच 266.66% म्हणजेच काय झालं 8/3 झालं. तसंच 8/4 केलं तर 4 × 4 4 2 8 2 आलं, 2 आलं म्हणजेच 200%. तसंच 8/5 जर केलं तर काय झालं 5 × 5, बाकी किती उरली 3 उरली, मग 3/5 झालं. म्हणजे 1 म्हणजे 100 प्लस 3/5 म्हणजेच काय असतं आपलं 60% असतं, म्हणजेच 100 + 60 म्हणजेच 160% झालं. हे झालं 8/5. 8/6 जर केलं तर बघा आता 2 भाग जाते, 2 चौक 2 त्रिक. 4/3चं मगाच आपण काढलं 133.33% असतं. तसंच आता बघा 8/6 झालं. 8/7 जर केलं तर काय करायचं आपल्याला 100नं मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, बरोबर आहे. बघा आता म्हणजे 800 झालं, म्हणजे किंवा 7नं पहिल्यांदा 8ला भागलं तर काय झालं मग 7 × 7 झालं, बाकी किती उरली 1च उरली, म्हणजे 1/7. 1 + 1/7 म्हणजेच काय झालं आपलं 1 म्हणजे 100 प्लस 1/7 म्हणजे काय असतं 14.28 असतं, म्हणजेच 114.28 येणार 8/7. तसंच 8/8 केलं तर काय होणार आहे, 8ला 8 कॅन्सल होणार आहे, 1 येणार, 1ची पर्सेंटेज व्हॅल्यू 100%. तसंच 8/9 जर केलं तर काय झालं 11च्या किती पट आहे 8 पट आहे, म्हणजेच 88.88 येणार. आणि 8/10 केलं तर काय होणार आहे आपलं 80% होणार आहे. तसंच आता 9चं बघा, 9चं मी सांगितलं तुम्हाला 1/9 असेल 11.11, 2/9 22.22, 3/9 33.33, 4/9 44.44, 5/9 55.55, 6/9 66.66. तसंच आता 99.99 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट 1 असतं. बघा आता 9चं पण झालं. 10चं कसं असतं ते 1/10 केलं तर 100नं मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 1 0 फक्त कट होणार आहे. समजा 2/10 जर केलं तर काय होणार आहे 1/5 होणार आहे ना, 2 × 2 2 पंचे 10, म्हणजे 1/5. 1/5 म्हणजेच आपण 20% मागाच काढले. तसंच आता बघा 3/10 जर केलं तर 3/10 गुणिले 100 करून घ्यायचं, फक्त 0ला 0 झाला आणि ही काय झालं 30% झालं. 3/10 30%, 4/10 40%, 5/10 50%, 6/10 60%, आणि 7/10 70, 8/10 80, 9/10 90, आणि 10/10 10ला 10 कॅन्सल झालं 100%. 10चं झालं. आता 11चं बघा, 11चं आणि 9चं ह्या दोघांचं एकमेकाशी बॉन्डिंग आहे. बघा आता मी काय सांगितलं 11चं आणि 9चं बॉन्डिंग आहे. जसं छेदाला ज्यावेळी 9 होतं त्यावेळी काय करत होतो आपण 11चं मल्टिप्लिकेशन करून घेत होतो, म्हणजे 11च्या पट्टीत. म्हणजे समजा 1/9 असेल तर 11नं 1ला गुणायचं, 2/9 असेल तर काय करत होतो 11नं 2ला गुणत होतो, बरोबर आहे. म्हणजेच काय होत होतं 22.22 येत होतं. तसंच 3/9 असेल तर काय होतं 33.33, म्हणजे 11नं 3ला गुणत होतो. आता तसंच 11चं पण काय करायचं, जर समजा छेदाला 11 असेल तर काय करायचं 9नं गुणून घ्यायचं. बघा आता मी नीट सांगतोय, लक्षात ठेवा. 9 आणि 11 ह्या दोन्हीचं काय एकमेकाशी रिलेशन कसं आहे बघा. आता जर समजा छेदाला जर 9 असेल तर काय करायचं, किती छेद 9 आहे 3/9 आहे समजा, तर 3/9 असेल तर 11नं काय करायचं 3ला गुणून घ्यायचं, म्हणजेच काय होणार आहे 33.33. समजा 7/9 असेल तर काय करायचं 11नं 7ला गुणून घ्यायचं आहे, 11नं 7ला गुणून घ्यायचं, म्हणजे 77.77. तसंच काय करायचं, जर समजा छेदाला 11 असेल तर काय करायचं किती छेद 11 आहे बघून त्यानुसार 9नं मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे कसं बघा आता, समजा 1/11 असं असेल तर काय करायचं ह्या 1ला काय करायचं 9नं गुणून घ्यायचं, म्हणजेच काय झालं 9.09, हे लक्षात ठेवायचं. आता 2/11 असेल तर काय करायचं ह्याला काय करायचं आपल्याला 9नंच गुणून घ्यायचं, म्हणजे काय होणार आहे 18 होणार आहे. 9 दोन्ही 18 गुणिले 9 केल्यानंतर 18, म्हणजेच 18.18. तसंच 3/11 जर असेल तर काय होणार आहे 9नं जर समजा 3ला गुणलं तर काय होणार आहे 27 होणार आहे. 9 त्रिक 27, म्हणजेच काय होणार आहे 27.27 होणार. तसंच 4/11 असेल तर काय होणार आहे मग 9 चौक 36, 36.36 होणार 36. तसंच 5/11 असेल तर काय होणार आहे, इथं 9नं मल्टिप्लाय केलं तर 9 45, म्हणजे 45.45 असणार. तसंच 6/11 असेल तर काय होणार आहे 9 संग 54, 54.54. तसंच 7/11 जर असेल तर काय होणार आहे 9नं जर समजा मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 9 7 63, 63.63 होणार. तसंच 8/11 असेल तर काय होणार आहे आपलं 9नं जर गुणलं तर 9 8 72, म्हणजेच 72.72 असणार आहे. तसंच 9/11 असेल तर काय होणार आहे 9 9 81.81,
तसंच 10/11 असेल तर काय होणार आहे, 10/11 जर असेल तर काय होणार आहे आपलं, 10ला 9 गुणून घ्यायचं, म्हणजेच 9×10 90, म्हणजेच 90.90 असणार आहे. 90.90 म्हणजेच काय असणार आहे आपलं, 10/11 असणार आहे. तसंच 11/11 काय होणार आहे, 11/11 केलं तर 11ला 11 कॅन्सल होणार आहे, 1 येणार, 1 म्हणजेच 100%. तसंच आपण 12चं पण जर लक्षात ठेवलं तर 12चं शक्यतो 1/12च फक्त लक्षात ठेवा. इथंपर्यंतच आपल्याला 1/12ची किंमत असते 8.33 किंवा डायरेक्ट 1/12 म्हणजेच काय असतं, 1/12ला आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना 100 गुणून घ्यायचं, म्हणजेच काय झालं 100/12. काय झालं, 12 96, 4 बाकी उरली, 4 1 4, 4 3 12 म्हणजेच 1/3 म्हणजेच 8.33%. 1/12चे 8.33%. आता ह्या सगळ्या फ्रॅक्शन व्हॅल्यू आणि पर्सेंटेज व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलेत, ह्याच आपण एकत्र लिहिलेले आहेत सगळ्या, त्याच्यावर एकदा नजर फिरवा. मी तुम्हाला कन्व्हर्जन पण कसं करायचं काय सांगितलं, त्यामुळे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. असं काय नाही म्हणजे पाठ वगैरे काहीच करायचं नाही सगळं. जर समजा एखादी लक्षातच नाही व्हॅल्यू राहिली तर आपल्याला कन्व्हर्जन तर मी शिकवलं आहे, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आणि पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. जर समजा एखाद्या फ्रॅक्शन व्हॅल्यूचं जर पण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 गुणून घ्यायचं, आणि पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 भागून घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. आता हे सगळं शिकवण्या पाठीमागचं कारण काय, हे एक्झाममध्ये विचारतात का, नाही, पण हे आल्याशिवाय पुढचं काहीच कळत नाही. बघा आता ह्या सगळ्याचा यूज कुठं होतं बघा. आता समजा असं दिलं, समजा एज मार्क्स आर 40% मोर दॅन बी असं जर सांगितलं तर बघा आता, तर एचा आणि बीचा जर सपोज रेशो जर काढायचा असेल तर कसं करणार आहे बघा. आता ध्यान कोणाला लावलंय, बीला लावलंय, म्हणजेच एचं कंपॅरिझन कोणासोबत केले, बी सोबत केले. एची मार्क ही बीच्या 40%नं जास्त आहे, बीपेक्षा 40%नं जास्त आहे, म्हणजेच इथं कंपॅरिझन कोणासोबत केले, बी सोबत केले, म्हणजे बीला काय करायचं आपण, रेफरन्स पॉईंट मांडायचा. रेफरन्स म्हणजेच काय म्हणायचं, पर्सेंटेज व्हॅल्यू म्हणायचं. पर्सेंटेज व्हॅल्यू म्हणजे 100% म्हणायचं. बीची समजा 100% व्हॅल्यू असेल, म्हणजेच बीची जर मार्क 100 असतील तर एचे काय असणार आहेत, त्याच्या 40%नं जास्त. आता मी 100च का घेतलं तर इथं टक्केवारीत आपल्याला काढायचं. मग टक्केवारीत कुठलीही संख्या काढत असताना मी काय सांगितलं, टक्केवारी काढणे म्हणजे 100शी तुलना करणे, म्हणजे कधीही टक्केवारी काढताना 100शीच तुलना करायची. बघा आता मग बीचे मार्क 100 झाले तर एचे मार्क काय असणार आहे, त्याच्या 40%नं जास्त असणार आहे, म्हणजे 100च्या 40% म्हणजे 40च असतं. ह्यासाठी आपण काय करायचं आहे, टक्केवारी घेताना 100 हे आकडा घ्यायचा आहे. बघा आता मग एचे मार्क काय होणार आहे, ह्याच्यापेक्षा 40नं जास्त असणार आहे, +40 असणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, एचे मार्क किती येणार आहेत तर 140 येणार आहे. ही पर्सेंटेजमध्ये झालं. हीच जर आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूचा जर यूज करून करायचं म्हणलं तर कसं होतं बघा. आता 40% ही आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू इथं दिलेली आहे. 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत असली पाहिजे, किती असती, 2/5 असते. थांबा तुम्हाला रेशो आधी काढून दाखवलं ना मी. हां बघा आता बीची मार्क किती आहेत आपली 100, तसंच एची मार्क किती मिळाली आपल्याला 140 मिळालं. तर ह्या B/A चा रेशो काय झाला आपला, ह्या शून्याला हे 0 कट झाला आणि 2 अजून डिवाइड करून घ्यायचं. 2×5 10, 2×7 12, 2×7 14. बघा आता म्हणजे B/A चा रेशो काय झाला 5:7 झाला. हीच जर आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूचा यूज करून करायचं म्हटलं तर लगेच कसं होते बघा. आता 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, किती असते 2/5 असते, म्हणजेच आपल्याला कंपॅरिझन कोणासोबत केले, बी सोबत केले, म्हणजे बेसिकला खाली छेदात जी किंमत असते ती काय असते, ॲक्च्युअल पर्सेंटेज किंमत असते. म्हणजेच आपण ज्याच्यासोबत कंपॅरिझन केले ती म्हणजे कुठं असतो, छेदात असतो, म्हणजेच बीची किंमत किती असणार आहे 5 असणार आहे. मग एची किती असणार आहे, अंशाला जी किंमत असते ती इथं मोर म्हणले का लेस म्हणले, ती छेदाच्या किमतीमधून वजा किंवा अधिक करायची. आता इथं काय म्हणलंय, मोर म्हणले, म्हणजेच 5पेक्षा कितीनं जास्त आहे, 2नं जास्त आहे, म्हणजे एची किंमत किती झाली 5 + 2 7 झाली, म्हणजेच
ए किती मिळाला आपल्याला 7 मिळाला. म्हणजेच B/Aचा रेशो काय झाला 5:7 झाला. बघा आपण पर्सेंटेजच्या माध्यमातून कॅल्क्युलेट जर करायचं म्हटलं तर आपल्याला एवढी प्रोसेस करावी लागली. आणि जर फ्रॅक्शन व्हॅल्यूचा यूज करून म्हटलं तर लगेच. म्हणजे जर समजा आपल्याला 40%ची जर फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असती तर आपल्याला 2/5 माहीत असलं असतं. आणि 2/5 मुळे काय झालं आपलं बीची व्हॅल्यू 5 आहे तर त्याच्यापेक्षा 2 जास्त म्हणजे 7 असणार आहे एची व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला लगेच कॅल्क्युलेट करता आलं असतं. ह्यासाठी आपल्याला पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. अजून एक उदाहरण घेऊन दाखवतो. समजा असं सांगितलं एज इज 30% लेस दॅन बीच एज असं जर सांगितलं. आता काय करायचं आहे 30% लेस. तुम्हाला पहिल्यांदा पर्सेंटेजच्या माध्यमातून करून दाखवतो. मी काय सांगितलं कंपॅरिझन कुणाला केलं द्यान कुणाला लावलेलं असतं त्याला. म्हणजे एचं वय हे बीच्या 30%नी कमी आहे असं सांगितले. लेस म्हणजे कमी आहे असं सांगितले. बघा आता मग बीला आपण किती मानणार 100 मानणार. कारण ज्याच्यासोबत कंपॅरिझन केले त्याची पर्सेंटेज व्हॅल्यू आपण मानताना 100च मानायची. म्हणजे बी जर 100 असेल तर त्याच्यापेक्षा 30नं लेस असणार आहे. म्हणजे 100च्या टक्केवारीमध्ये काढताना आपल्याला सोपं जातं. त्यामुळे काय करायचं 100च रेफरन्स पॉईंट पकडायचा. तसंच मग एचं काय असणार आहे आपल्याला 30नं कमी असणार आहे. 100च्या 30नं कमी म्हणजेच काय असणार आहे 70 असणार आहे. मग ह्या दोन्हीचा रेशो काय झाला आपला ह्या शून्याला हे शून्य कट झालं 10:7 झाला. बरोबर आहे. आता तसंच बघा आता आपण फ्रॅक्शन व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असती तर काय झालं असतं बघा आता 30%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 3/10 असते. तर इथं बी कोण असणार आहे 10 असणार आहे. कारण आपण कंपॅरिझन बी सोबत केले म्हणजे छेदाची किंमत कुणाची असती बीची असती. मग बीची जर छेदाची किंमत 10 असेल तर त्याच्यापेक्षा कितीनं लेस सांगितलं आहे 30%. म्हणजेच अंशातली व्हॅल्यू लेस करून घ्यायची. 10नं 3 गेलं किती राहिली 7 राहिली. म्हणजे 7 किंमत कोणाची असणार आहे एची असणार आहे. म्हणजे 10:7 इथं पण रेशो आपल्याला फ्रॅक्शनच्या माध्यमातून आला. जर समजा 30% मोर असं जर सांगितलं असतं तर काय केलं असतं आपण 30% मोर जर केलं असतं तर बीची व्हॅल्यू 100 पकडली असती आणि +30 करून एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली असती. म्हणजे एची किती झाली 130 झाली असती. म्हणजेच रेशो जर काढला असता तर काय झाला असता 0ला 0 कट 10:13चा रेशो आला असता. म्हणजे B/Aचा रेशो काय आला असता 10:13चा. तसंच फ्रॅक्शन व्हॅल्यूच्या जर माध्यमातून जर करायचं म्हणलं असतं तर काय केलं असतं बाबा फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 30%ची किती आहे 3/10 आहे. बरोबर आहे. जर समजा इथं लेसच्या ऐवजी मोर जर सांगितलं असतं तर रेफरन्स पॉईंट कोण आहे बी आहे. बरोबर आहे. बी सोबत कंपॅरिझन केले म्हणजे छेदातली किंमत कुणाची असणार आहे बीची असणार आहे. म्हणजे बी जर समजा 10 असेल तर ए काय असणार आहे त्याच्यावर 10पेक्षा 3नं जास्त असणार आहे. म्हणजे अंशातली किंमत त्यात ॲड करून घ्यायची. का तर इथं मोर सांगितले. जर लेस सांगितलं असलं तर अंशातली किंमत छेदातून वजा करून घ्यायची. बघा आता इथं मोर सांगितल्यामुळे काय करायचं आपण 10 + 3 काय झालं मग 13 झालं. म्हणजे 13 किंमत कोणाची झाली एची झाली. म्हणजेच B/Aचा रेशो काय झाला 10:13 झाला. म्हणजेच बघा फ्रॅक्शन व्हॅल्यूनं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपला खूप टाईम वाचते. त्यासाठी हे सगळं फ्रॅक्शन व्हॅल्यू आणि पर्सेंटेज व्हॅल्यू शक्यतो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं मोर आणि लेसचा जर एकदा कन्सेप्ट कळला तर ह्याचा आपल्याला फायदा डेटा इंटरप्रिटेशनमध्ये किंवा प्रॉफिट लॉस अशा चॅप्टरमध्ये खूप होतो. आता तुम्हाला मी एक तक्ता बनवून ठेवलेला आहे लिहून सगळा फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. हे बघा व्यवस्थित दिसतंय.